सुरुवातीलाच कुणाल कामरा संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कुणाल कामराने याचिका दाखल केली आहे। कामराच्या याचिकेवरील हायकोर्टातील आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि आता या संदर्भातील पुढील सुनावणी ही 16 एप्रिलला होणार आहे। खार पोलीस ठाण्यामध्ये आपल्यावर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत याची मागणी करणारी याचिका कुणाल कामराने दाखल केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आता पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार असल्याचं कळतंय। सागर, आपण पाहतोय की कॉमेडियन कुणाल कामरानं मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्याच्याविरोधात दाखल असलेले 4ही गुन्हे रद्द करण्याची मागणी त्याने याचिकेमध्ये केलेली आहे। यावरती न्यायमूर्ती कोतवाल यांच्यासमोर ही सुनावणी आता होते आणि त्यावेळेला सरकारी वकील आणि त्याचबरोबर यामध्ये प्रतिवादी असलेले मुरजी पटेल जे स्वतः यामध्ये कंप्लेनंट होते त्यांनी सुद्धा आपला वकील लावलेला आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला अजून याचिकेच्या प्रती सविस्तरपणे मिळालेल्या नाही आणि त्यामुळे आम्हाला अधिकचा वेळ हवा आहे। पुढची तारखेची मागणी त्यांनी केलेली होती। मात्र कुणाल कामराच्या वकिलांनी यामध्ये लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी कोर्टापुढे विनंती केली। त्यानुसार 16 तारखेला ही सुनावणी ठेवलेली आहे। मधल्या काळामध्ये कुणाल कामराने जे काही लेखी स्वरूपामध्ये खार पोलिसांना कळवलेलं होतं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास तयार आहे, मात्र अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे किंवा हत्येचा गुन्हा आहे अशा पद्धतीने पोलीस वागतायत आणि प्रत्यक्षात हजर राहण्यासाठी सारखे ते समन्स पाठवत आहेत अशा पद्धतीची बाजू कुणाल कामराच्या वकिलांनी मांडलेली आहे। दोन्ही बाजूच्या प्राथमिक स्वरूपातले जे काही युक्तिवाद आहेत ते कोर्टाने ऐकले आणि त्यानंतर 16 तारखेला दुपारी पुन्हा एकदा सुनावणी घेण्याचं कोर्टाने निश्चित केलेलं आहे। त्यामुळे आता 16 तारखेला दुपारच्या वेळेला कुणाल कामराच्या याचिकेवरती पुन्हा एकदा सुनावणी होईल। त्यावेळेला हायकोर्ट काय भूमिका घेतं, कुणाल कामराची जी मागणी याचिकेमध्ये आहे की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे तो मुंबईत सध्या तरी येऊ शकत नाही, मात्र हे 4ही गुन्हे चुकीच्या पद्धतीने त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि ते रद्द करण्यात यावे, त्यावरती हायकोर्ट काय भूमिका घेतं आणि काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर कामराच्या याचिकेवरील हायकोर्टातील आजची सुनावणी आता संपलेली आहे। या संदर्भात पुढील सुनावणी आता 16 एप्रिलला पार पडणार आहे। दरम्यान खार पोलीस ठाण्यातील आपल्यावर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी कुणाल कामराने केलेली आहे। या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी झाली, मात्र आता या संदर्भात पुढील सुनावणी ही 16 एप्रिलला होणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे। तर दुसरीकडे मद्रास हायकोर्टाने देखील कुणाल कामराला अंतरिम संरक्षण दिलेलं आहे। तर सुनावणीमध्ये आज नेमकं काय काय झालं आपण पाहतोय। एखाद्या हत्येच्या प्रकरणाचा किंवा गंभीर प्रकरणाचा तपास असावा असे पोलीस वागत आहेत। कामराच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। कामरा यांना प्रत्यक्षात हजर राहायला सांगितलं जात आहे असं देखील कामराच्या वकिलांनी म्हटलंय। एका स्टँडअप कॉमेडी शो आहे तो व्हिडिओ देखील रेकॉर्ड झालेला आहे असं देखील कामराच्या वकिलांनी म्हटलंय। कामराने व्हिडिओद्वारे जबाब नोंदवण्यासाठी तयारी दर्शवली आहे असं देखील कामराच्या वकिलांनी सांगितलंय। कामराला प्रत्यक्षामध्ये हजर राहायला सांगितलं जात आहे असंही कामराचे वकील म्हणाले।